नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या SKS मॅथ्स डेमोमध्ये। आज आपण पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन पाहणार आहोत। बऱ्याच वेळी आपल्याला इंटिजर्सची ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना साइनचा खूप प्रॉब्लेम होतो, प्लस की मायनस यामध्ये गोंधळून जातो आपण। तर आपण आज तेच सगळं कन्फ्युजन दूर करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स। तर मग बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय? पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो या तिघांना मिळून इंटिजर्स असे म्हणतात। तर मग पॉझिटिव्ह संख्या म्हणजे काय? पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे बघा 1 2 3 4 अशा प्रकारे नंबर्स पुढे वाढत जाणार आहेत। त्यानंतर निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय? -1 -2 -3 -4 अशा प्रकारे हे सुद्धा नंबर्स आपले पुढे वाढत जाणार आहेत। आणि त्यानंतर झिरो, आणि या तिघांना मिळून पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स असे म्हणतात। जर हे इंटिजर्स आपण नंबर लाईनवर दाखवायचे ठरवले तर बघा कशा प्रकारे दाखवता येतील। अशा प्रकारे नंबर लाईनची सुरुवात ही नेहमी झिरो पासून करतात आणि झिरोला नंबर लाईनचा ओरिजिन असं सुद्धा म्हणतात। मग झिरोच्या राईट साईडला हे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि झिरोच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात। बघा 1 2 3 4 5 अशा प्रकारे ॲरो आहे, म्हणजेच नंबर लाईन आपण पुढे कुठपर्यंत हे एक्सटेंड करू शकतो। आणि झिरोच्या लेफ्ट साईडला मात्र निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच -1 -2 -3 -4 -5 अशा प्रकारे निगेटिव्ह नंबर सुद्धा पुढे वाढत जाणार आहेत। मग बघा, सर्वात मोठा निगेटिव्ह नंबर आणि लहान निगेटिव्ह नंबर जर बघायचं ठरवलं तर जो राईट साईडला नंबर येणार आहे तो मोठा असणार आहे। आता -1 -2च्या राईट साईडला आहे म्हणजे -1 मोठा झाला, आणि म्हणूनच निगेटिव्ह नंबर्स मध्ये सर्वात मोठा निगेटिव्ह नंबर हा -1 येणार आहे। आणि सर्वात लहान निगेटिव्ह नंबर -1 पेक्षा -2 लहान आहे, कारण आपण लेफ्ट साईडला चाललो ना। -2 पेक्षा -3 लहान आहे, -3 पेक्षा -4 लहान आहे, आणि अशा प्रकारे आपण पुढे कुठपर्यंत जरी गेलो तरी आपल्याला सर्वात लहान निगेटिव्ह नंबर मिळणार नाही, आणि म्हणजेच सर्वात लहान निगेटिव्ह नंबर आपण सांगू शकत नाही। आणि पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये तर आपण पाहिलेलंच आहे, 1 हा सर्वात लहान पॉझिटिव्ह नंबर आहे आणि सर्वात मोठा पॉझिटिव्ह नंबर आपल्याला सांगता येणार नाही, कारण नंबर्स ते सुद्धा कसे आहेत? इनफायनाइट आहेत, त्यामुळे सर्वात मोठा नंबर आपल्याला सांगता येणार नाही। झिरो हा सुद्धा इंटिजर आहे, झिरो हा सुद्धा इंटिजर आहे, आणि झिरो हा पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्ह सुद्धा नाही, तरी सुद्धा झिरो हा इंटिजर आहे। म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर्स, झिरो आणि निगेटिव्ह नंबर्स या सर्वांना मिळून आपण इंटिजर्स। त्यानंतर पहा ॲडिशन ऑफ इंटिजर्स, इंटिजर्सची बेरीज आपण पाहूया। इंटिजर्सची ॲडिशन करत असताना आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, प्लस 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 होणार आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे, प्लस मायनस मायनस होणार आहे, आणि मायनस प्लस सुद्धा मायनस होणार आहे। म्हणजे काय? जेव्हा दोघांचे चिन्ह सेम सेम असणार आहेत, दोन्ही संख्या जर प्लस असतील तर प्लस करायचं, दोन्ही संख्या मायनस असतील तर प्लस करायचं, दोघांचे चिन्ह सारखे आहेत, आणि जर दोघांचे चिन्ह वेगवेगळे असतील तर मात्र सबट्रॅक्शन करायची, मायनस करायचं। तर मग बघा, आपण असे याच्यावरच आधारित 4 एक्झाम्पल्स घेऊया, जेणेकरून 4 एक्झाम्पल्स वरूनच आपली ॲडिशन परफेक्ट होणार आहे। बघा, 3 + 4 दोन्ही नंबरला काही चिन्ह नाही, म्हणजे दोघंही कसे असणार आहेत? पॉझिटिव्ह असणार आहेत। दोघांचे चिन्ह सारखे आहेत तर आपल्याला ॲडिशन करायची, 3 आणि 4 7, दोघांचेही चिन्ह पॉझिटिव्ह आहे म्हणून उत्तर सुद्धा आपलं पॉझिटिव्हच येणार। आता बघा, जर दोन्ही निगेटिव्ह घेतले तर आता दोघांचे चिन्ह सेम आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह, तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायचंय? ॲडिशन करायची, 4 आणि 3 7। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। चिन्ह विरहित संख्या बघायची। आता इथं 3 आहे, इथं 4 आहे, मोठी संख्या आपली येणार आहे 4, आणि 4चं चिन्ह निगेटिव्ह, म्हणून आपला आन्सर सुद्धा निगेटिव्ह येणार आहे। त्यानंतर बघा, 3 + -4
पहिली संख्या पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी निगेटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तेव्हा काय करायचं, सबट्रॅक्शन करायची. मग बघा चिन्ह विरहित संख्या बघायच्या, 3 आणि 4 आहेत, दोघांची सबट्रॅक्शन करा. 4 - 3 किती येणार, 1 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह पाहायचं, मोठी संख्या आहे 4 आणि 4चं चिन्ह आहे निगेटिव्ह, म्हणून आपला आन्सर येणार निगेटिव्ह मध्ये. नंतर बघा -3 + 4 काय येणार, एक नंबर निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय, जर एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायची. मग बघा 3 आणि 4 आहे, दोघांची सबट्रॅक्शन करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 4 - 3 किती येणार, 1. आणि आपल्याला आन्सरला चिन्ह देण्यासाठी मोठी संख्या पाहायची, चिन्ह विरहित मोठी संख्या. 3 मोठं आहे की 4 मोठं आहे, 4 मोठं आहे. 4चं चिन्ह काही दिसत नाही म्हणजे प्लस असतं आणि आपला आन्सर +1 असं येणार. मग ते प्लस नाही लिहिलं तरी चालतं, लिहिलं तरी चालणार आहे, शक्यतो आपण प्लस चिन्ह लिहित नाही. त्यानंतर बघा सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. पुन्हा आपण काय करूया, 4 एक्झाम्पल्स घेऊया आणि 4 एक्झाम्पल्स वरून आपली सबट्रॅक्शन आपण परफेक्ट करूया. बघा 3 - +4. आता बघा 3चं चिन्ह काही दिसत नाही म्हणजे प्लस असणार आहे आणि 4चं इथं ब्रॅकेटमध्ये काही नाही म्हणजे प्लस असणार आहे आणि दोघांची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. तर मग एक नंबर पॉझिटिव्ह येणार आहे, दुसरा निगेटिव्ह आहे. 4च्या अगोदर इथं मायनस चिन्ह आहे म्हणून आपण 4ला निगेटिव्ह पकडायचं. तर आपल्याकडे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह जेव्हा असेल तेव्हा आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. मग 4 - 3 करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा. 4 - 3 केल्यानंतर येणार आहे 1. उत्तराला चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचं द्यायचं. मग 4चं चिन्ह काय आहे, निगेटिव्ह, म्हणून आपला आन्सर येणार आहे -1. त्यानंतर -3 - 4. बघा इकडं दोन्ही नंबर कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. हे मायनस जरी ब्रॅकेटच्या बाहेर असलं तरी सुद्धा ब्रॅकेटच्या मध्ये काय आहे, प्लस, आणि हे प्लस आणि मायनस काय होणार, प्लस मायनस मायनस होतं. त्यामुळे मग हे मायनस आणि हे मायनस, हे मायनस आणि हे मायनस, दोन्ही जर मायनस मायनस असतील तर आपण काय करतो, दोघांची ऍडिशन करतो. मग 4 + 3 किती येणार, 7. उत्तराला चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचं. मग 4चं चिन्ह काय आहे, मायनस, म्हणून उत्तर आपलं येणार -7. त्यानंतर बघा इथं बघा आता -3 - -4. इथं ब्रॅकेटमध्ये पण मायनस आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर सुद्धा मायनस आहे. अगोदर आपण ते सॉल्व्ह करून घेऊया. फर्स्ट नंबर जशाच तसा ठेवायचा आणि हे मायनस मायनस काय होणार, +4 येणार. आणि आता बघा एक नंबर निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह असल्यानंतर दोघांचं चिन्ह वेगवेगळं आहे, सबट्रॅक्शन करायची. 4 - 3 येणार 1 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, 4 मोठं आहे इथं, 4चं चिन्ह प्लस, म्हणून आपलं उत्तर येणार +1. आणि त्यानंतर बघा 3 - -4. एक नंबर पॉझिटिव्ह आहे. आता इथं ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर सुद्धा निगेटिव्ह आहे. अगोदर आपण याला सॉल्व्ह करून घेऊया. 3 हे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार आणि 4, 3 + 4 येणार 7. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, 4 मोठा आहे, 4चं चिन्ह प्लस आहे, म्हणून उत्तर सुद्धा आपलं पॉझिटिव्ह मध्ये. इंटिग्रेशन ऑफ इंटिजर्स पाहूया आपण. बघा -3 × -4 असेल, दोघांचं चिन्ह कसं आहे, सेम आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा दोघांचं चिन्ह सेम असेल तेव्हा उत्तर आपलं पॉझिटिव्ह राहणार आहे. आपल्या मल्टिप्लिकेशन सारखं मल्टिप्लिकेशन करायचं चिन्ह विरहित संख्यांचं. 3 × 4 किती येणार, 3 चौक 12 आणि दोघांचं चिन्ह सेम आहे म्हणून उत्तर आपलं पॉझिटिव्ह होणार. आता इथं बघा 3 × 4 दोघांचं चिन्ह सेम आहे, उत्तर आपलं पॉझिटिव्ह येणार आणि 3 × 4 केल्यानंतर 3 चौक 12 येणार. त्यानंतर बघा एक निगेटिव्ह आणि जर एक पॉझिटिव्ह असेल तर आपल्या मल्टिप्लिकेशन सारखं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 चौक 12 आणि एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे म्हणून उत्तराला चिन्ह आपलं निगेटिव्ह येणार. हे लक्षात ठेवायचंय. मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स मध्ये जर दोन्ही नंबर्सचे चिन्ह सेम असतील तर आपलं उत्तर पॉझिटिव्ह मध्ये येणार आणि दोघांचे चिन्ह जर वेगवेगळे असतील, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल
तर उत्तर आपलं निगेटिव्ह मध्ये येणार. मग बघा, जर 3 इंटू -4 असेल, सरळ आपल्या गुणाकारासारखा गुणाकार करायचा. 3 चौक 12 आणि उत्तर निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, म्हणून आपलं उत्तर येणार निगेटिव्ह. त्यानंतर डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी सेम रूल आहेत. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण मल्टिप्लिकेशन सारखं मल्टिप्लिकेशन केलं आणि उत्तराला चिन्ह मात्र ठरवलं की काय द्यायचं. सेम त्याच प्रकारे डिव्हिजन मध्ये सुद्धा डिव्हिजन सारखं डिव्हिजन करायचंय. इकडे बघा, आता समजा 12/3 असेल, दोघांचं चिन्ह प्लस आहे म्हणून उत्तर सुद्धा आपलं प्लस मध्ये येणार. डिव्हिजन करा. 3 1 3, 3 चौक 12 आणि दोघही पॉझिटिव्ह आहेत म्हणून उत्तर सुद्धा पॉझिटिव्ह राहणार. नेक्स्ट बघा, जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर जेव्हा दोघांचे चिन्ह सेम असतील तेव्हा उत्तर आपलं पॉझिटिव्ह राहणार. आता बघा, जर एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल, -12/3 जर असेल तर 3 चौक 12. आता दोघांचे चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे आहेत, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, तेव्हा अशा वेळी उत्तर आपलं निगेटिव्ह येणार. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर उत्तर आपलं निगेटिव्ह येणार. 12/-3 असेल तर डिव्हिजन करायचं. डिव्हिजन सारखं 3 चौक 12, उत्तर निगेटिव्ह, कारण दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहे. तर अशा प्रकारे बघा, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जर दोन्ही नंबर्सचे चिन्ह सेम असतील तर उत्तर आपलं पॉझिटिव्ह राहणार, आणि जर दोघांचे चिन्ह वेगवेगळे असतील म्हणजे एक नंबर निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर उत्तर आपलं निगेटिव्ह येणार. हे रूल्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी सेम असणार आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.